नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नैसर्गिक आणि चविष्ट माउथ फ्रेशनर म्हणजे मुखवास कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. आपण बऱ्याचदा जेवणानंतर काहीतरी चविष्ट खाण्याचा विचार करतो, पण ते हेल्दी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला माझी खास रेसिपी सांगणार आहे, जी तुम्हाला ताजेतवाने आणि पचनासही मदत करेल. इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. आता आपल्या मुखवासातील जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बडीशोप. आपल्याला इथे 1 पाटी बडीशोप घ्यायची आहे. इथे मी बारीक बडीशोप घेतली आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मोठीही घेऊ शकता, काही हरकत नाही. आता ही बडीशोप आपण छान भाजून घेऊया. मीडियम गॅसला ही भाजून घ्यायची आहे. एका गोष्टीकडे लक्ष ठेवा, आपली बडीशोप जास्त जळणार नाही. एक छान सुगंध येईपर्यंतच याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी बडीशोप भाजून घेतली आहे. आता या मुखवासातील जे मी इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते सर्व ड्राय आहेत, त्यामुळे हे साधारण 3-4 महिने तरी सहज टिकतं. आता ही बडीशोप भाजून झाली आहे. मी आता याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे. हे भाजलेले जे जिन्नस आहेत ते आपल्याला पसरवून ठेवायचे आहेत ताटामध्ये. तुम्ही वाटलं तर सेपरेट प्लेट्समध्ये सुद्धा याला थंड करू शकता. दुसरा जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे जवस. जवससुद्धा आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे. आता जवसाला सुद्धा मी इथे भाजून घेत आहे. जवस देखील मीडियम गॅसवरतीच भाजा, जास्त जळणार नाही याची काळजी घ्या. जेव्हा जवस भाजला जातो तेव्हा त्यावर एक शाईन येते. आणि इथे तुम्ही बघू शकता जवस मी भाजून घेत आहे. जवस भाजल्यानंतर हे अशा पद्धतीने उडतं, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जवसामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, तर तेही आपल्या शरीरातील काही घाण असेल ते बाहेर काढण्यास मदत करतं. आता इथे मी जवस काढून घेतली आहे. याला आपल्याला पसरवून ठेवायचं आहे, थंड करायचं आहे. तुम्ही सेपरेट प्लेट्समध्ये देखील याला थंड करू शकता. मी आता इथे एक मोठं ताट घेतलं आहे, त्यामध्येच मी असे हे जिन्नस थंड करून घेत आहे. आता मुखवास यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी यूज केल्या आहेत. इथे आहे तीळ. तीळ देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. हलका रंग चेंज होईपर्यंत त्याला छान भाजून घेऊयात. तीळ देखील इथे छान भाजून झाली आहे. आता इथे मी जे थंड झालेले जिन्नस आहेत त्याला साईडला करून इथे मी तिळाला थंड करून घेत आहे, स्प्रेड करून ठेवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाजलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याला पसरून ठेवायचं आहे. इथे आहे धनाडाळ. धनाडाळ देखील मी खमंग भाजून घेत आहे. फक्त एका गोष्टीकडे लक्ष ठेवा की आपले जे घटक आहेत सर्व ते जळले नाही पाहिजे. एक छान क्रिस्पीनेस त्याला यावा इथपर्यंतच ते भाजायचे आहेत आपल्याला. चला तर मग हे धनाडाळ आपण भाजून घेऊया.
धना डाळ देखील छान भाजली आहे. आता याला देखील आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया. इथे मी वापरत आहे मिक्स सीड्स. त्याच्यामध्ये पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड वगैरे आहेत. एक 3-4 प्रकारच्या बिया आहेत या देखील मी मुखवासामध्ये टाकते, जेणेकरून एक छान याला क्रिस्पीनेस येतो. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. याला देखील एक छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे देखील आपण इथे थंड करण्यासाठी ठेवून देऊया. ही माझी पर्सनल फेवरेट रेसिपी आहे. तर माझ्या रेसिपीमध्ये मी वापरले आहेत बडीशोप, धना डाळ, तीळ, नंतर मिक्स सीड्स वापरलेले आहेत आणि जवस वापरलेली आहे. हे सर्व घटक मी सुरुवातीला कोरडे भाजून घेतले, जेणेकरून यांचा खमंगपणा आणि स्वाद वाढेल. भाजल्यावर ते सर्व साहित्य मी थंड होऊ दिले आणि मग एकत्र करून याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे. हा मुखवास 3 ते 4 महिने सहज टिकतो. जर का 1 वाटी बडीशोप घेतली तर दुसरे जिन्नस हे हाफ वाटी आपल्याला ठेवायचे आहेत. या मेजरमेंटनी जर का तुम्ही मुखवास केला तर कितीही मोठ्या प्रमाणात तुम्ही मुखवास बनवू शकता घरच्या घरी. आणि हा मुखवास पचनशक्ती सुधारण्यास आणि पोटाला आराम देण्यास खूप लाभदायक आहे. तर या सर्व बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. जर का तुम्हाला यामध्ये फ्लेवर ॲड करायचा असेल तर हा मुखवास थोडासा तव्यावरती रोस्ट करायचा आणि त्यामध्ये लिंबाचे 2-3 थेंब आणि थोडीशी साखर यामध्ये टाकून आपल्याला याला मिक्स करून तो फ्लेवर्ड आपण मुखवाससुद्धा एन्जॉय करू शकतो. पण प्लेन प्रेफर करा, कारण खूप हेल्दी आहे. तर ही हेल्दी होममेड मुखवासाची रेसिपीला नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.